छत्रपती संभाजी नगर शहर पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 56 MLD पुनर्जीवन योजनेचा भाग असलेल्या 26 MLD जलशुद्धीकरण केंद्राचे आज जलपूजनाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय पालकमंत्री महोदय संजयजी शिरसाट साहेब, तसेच अपारंपरिक ऊर्जा मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब, तसेच सन्माननीय लोकसभा सदस्य आणि व्यासपीठावर उपस्थित इतर मान्यवर आणि ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू, आपल्या सर्वांचे स्वागत आणि नमस्कार. आदरणीय सर, आपण 28 मे रोजी बैठक घेतली होती छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठा योजनेची आणि त्या ठिकाणी आपण असं निर्देशित केलं होतं की ऑक्टोबर अखेरपर्यंत ही मोठी योजना कार्यान्वित करायची आहे. त्या अनुषंगाने आम्ही मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे आणि यापुढे मी आपल्याला सादरीकरण देते कशा पद्धतीने आता सर्व उपांग प्रगतीपथावर आहेत. नेक्स्ट, सर्वांच्या माहितीसाठी सप्टेंबर 2019 मध्ये ह्या शहराची 1680.50 कोटीची योजना मंजूर झाली होती. ह्या मूळ योजनेमध्ये आपल्या शहराच्या 2052 सालच्या 33,17,000 लोकसंख्येसाठी एकूण 604 MLD साठी ही योजना संकल्पित करण्यात आली होती आणि नंतर फेब्रुवारी 2023 मध्ये 2740.75 कोटी इतक्या रकमेस ही योजना सुधारित करण्यात आली. या सुधारित योजनेमध्ये 56 MLD पुनर्जीवन योजना जी 193 कोटीची आहे त्याचा ह्यात समावेश आहे. आज रोजी ह्या योजनेची सर 1891.42 कोटी इतका खर्च झालेला आहे. नेक्स्ट सर, आता मी सबवक वाईज आपल्याला आढावा देते सर. जायकवाडी इथे आपली जी जॅकवेल आहे सर, त्या जॅकवेलची एकूण जी 95 मीटर बाय 25 मीटरची जॅकवेल आहे सर आणि ह्या ठिकाणी आपल्याला स्टेज 1 कमिशनिंग करायचं असल्यामुळे जे की आपण 200 MLD पाणी शहरामध्ये आणणार आहोत, तर आम्ही ह्या जॅकवेलचं जे सेक्शन ए आहे ह्याच्यावर जास्ती फोकस केलेला आहे सर. हा सेक्शन ए जो आहे तो 40 बाय 25 मीटरचा आहे आणि आज रोजी सर ह्याचा पंप फ्लोर पूर्ण कास्ट झालेला आहे 467 लेवलला. आणि सर आपल्याला सांगायचं असं आहे की सर आज जायकवाडी धरण 96% भरलेलं आहे आणि 463.9 अशी लेवल असताना देखील जॅकवेलच्या ठिकाणी आपलं कामकाज जोरात चालू आहे सर. आणि आज सर आपण इथे पंपिंग मशिनरी बसवण्याचं काम पण 6 ऑगस्ट पासून सुरू केलेलं आहे आणि इथे एकूण इंटरमिजिएट स्टेजला 6 पंप बसणार आहेत 37 HP. त्यापैकी आपण 200 MLD पाणी शहरात आणायचं असल्यामुळे या ठिकाणी 2 पंपाचे फाउंडेशन तयार केलेले आहेत. नेक्स्ट सर, या ठिकाणी 37 HP 2 पंप बसवायचे असल्यामुळे आणि त्याचं वेट 28 टन आणि मोटरचं 16 टन वेट असल्यामुळे सर आपण साईटवर 400 टन कॅपॅसिटीची क्रेन आणलेली आहे आणि त्याद्वारे आपण हे पंपाचं इन्स्टॉलेशन करणार आहोत सर. हे पंपाचा डिस्चार्ज हेड आहे, ही बाउल असेंब्ली आहे जे ऍक्च्युली पाणी फेकेल बाहेर. आणि जायकवाडी ह्या ठिकाणी आपल्याला जे पॉवर कनेक्शन लागणार आहे त्याचं सबस्टेशनचं काम 90% पूर्ण झालं आहे सर. आणि जे आपल्याला 33 kVची एक्सप्रेस फीडर लाईन घ्यायची आहे एकूण 4 किलोमीटरची, त्यापैकी सर आपलं 1 किलोमीटर ले झालेलं आहे आणि उर्वरित 2 किलोमीटरमध्ये इलेक्ट्रिक पोल्स देखील उभे केलेले आहेत आणि आपण कम्फर्टेबली ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करू शकतो. नेक्स्ट सर, या ठिकाणी अप्रोच ब्रिज आपला 511 मीटरचा आहे आणि अप्रोच बंड हा 472 मीटरचा आहे. आज रोजी दोन्ही कामं ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहेत आणि अप्रोच ब्रिजवर साधारण आपण 680 मीटरचा 2.5 मीटर व्यासाची रॉ वॉटर रायझिंग मेन देखील ले केलेली आहे. नेक्स्ट
सर आपली जी म्हणजे जायकवाडीवरून नक्षत्रवाडीला जे आपल्याला अशुद्ध पाणी आणायचं आहे ती ही 2.5 मीटर व्यासाची मृदू लोखंडी पाईप आहे ज्याची की थिकनेस 25 mm आहे. त्याची एकूण जी लांबी आहे 38.45 किलोमीटर आहे. आज रोजी सर आपण 37.73 किलोमीटर इतकं पूर्ण केलंय. केवळ आता 720 मीटर राहिलं आहे आणि त्यामध्ये 12 गॅप आहेत आणि हे देखील आम्ही सर कम्फर्टेबली सप्टेंबर एंड पर्यंत पूर्ण करणार आहोत सर. नेक्स्ट सर हे अशुद्ध पाणी जायकवाडीवरून नक्षत्रवाडीला येणार आहे. त्या ठिकाणी जे इंटरमिजिएट कॅपॅसिटी आहे तर इथे आपण 392 MLDचं जलशुद्धीकरण उभारत आहोत सर. आज रोजी आपल्याला जे 200 MLD साठी जी काही कंपोनंट्स हवेत त्या कंपोनंट्सचं काम 92% पूर्ण झालं आहे. आणि ह्या WTP मध्ये सर एक एरेशन फाउंटन आहे, 2 फ्लॅश मिक्सर्स आहेत, 6 CLF आहेत, 2 फिल्टर बेड्स आहेत आणि प्युअर वॉटर संप अँड पंप हाऊस आहे. तर आपल्याला जे 200 MLD साठी हवंय सर त्याचं काम 92% झालंय. आज रोजी सर आपण फिल्टर बेडमध्ये मीडिया फिलिंगचं काम चालू आहे सर आणि प्युअर वॉटर संप अँड पंप हाऊसचं काम या ठिकाणी चालू आहे. नेक्स्ट या ठिकाणी देखील आपल्याला पॉवर कनेक्शन लागणार आहे. तर इथे देखील 15 MVAचं सबस्टेशन उभारलेलं आहे. ह्याचं देखील काम 90% पूर्ण झालं आहे आणि जे आपण एक्सप्रेस फीडर लाईन 33 kVची आणत आहोत त्यापैकी 8 किलोमीटरपैकी 6 किलोमीटर लाईनचं काम पूर्ण झालंय सर. नेक्स्ट सर इथेच नक्षत्रवाडीच्या प्रिमाईसमध्ये हिलॉकवर 2 आपण मुख्य संतुलन टाक्या बांधल्या आहेत सर. एकाची कॅपॅसिटी 60 लाख लिटर आहे आणि दुसऱ्याची 110 लाख लिटर आहे. दोन्हीचं सर RCC वर्क, प्लास्टरिंग आणि इपॉक्सी पेंटिंग पूर्ण झालं आहे. फक्त हायड्रॉलिक टेस्टिंग आपल्याला करायचं आहे सर. नेक्स्ट सर ह्या 2 मुख्य संतुलन टाक्यांमधून शहराच्या ज्या ESRs मध्ये जे पाणी आपल्याला वितरित करायचं आहे त्यासाठी आपल्याला MS पाईप जे आहेत ते 39.40 किलोमीटरचे MS पाईप आहेत जे प्युअर वॉटर लिडिंग बेस. त्याचा आज रोजी 2.3 किलोमीटरचंच काम राहिलेलं आहे सर. हे देखील आपण पूर्ण करत आहोत. तसंच DIG लाईन आहे ती 63.23 किलोमीटरची आहे आणि आज रोजी केवळ 13 किलोमीटर काम बाकी आहे सर. नेक्स्ट सर ह्या योजनेमध्ये एकूण जे ESRs आहेत ते 59 ESRs आहेत सर आणि त्यातले 4 डिस्कोप झालेत. असे 55 ESRs पैकी सर्व प्रगतीपथावर आहेत आणि परंतु सर आपण 200 MLD पाणी शहरात आणणार आहोत म्हणून आपण डिसेंबरपर्यंत 30 ESRs ला प्रायोरिटी दिली आहे आणि 30 पैकी सर आज ऑक्टोबरपर्यंत आपले 22 ESRs पूर्ण होणार आहेत सर. नेक्स्ट हे जे सर शहरामध्ये जे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे ते एकूण 1911 किलोमीटरचं आहे. आज रोजी सर आपण 1150 किलोमीटर इतकं ले केलेलं आहे आणि 761 किलोमीटर बॅलन्स आहे. तसंच सर आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही जे ESRs कंप्लीट करतो त्याचे करस्पॉन्डिंग डिस्ट्रीब्युशन झोन्सवर फोकस केलेला आहे. 30 झोन्स आम्ही प्रायोरिटीनी डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार आहोत. नेक्स्ट सर इथे आपल्याला एक आलेख दाखवायचा होता की योजनेची प्रगती कशा पद्धतीने झाली सर. मार्च 23ला 18% योजनेची प्रगती होती. मार्च 24ला ही 57% आहे सर आणि मार्च 25ला 75% आणि आज रोजी सर 82% इतकी प्रगती आहे. सर मी ह्या ठिकाणी एक छोटासा व्हिडिओ प्ले करते योजनेचा.
बांधकाम आहे सर, मे 24 पासून आपण ह्याचं बांधकाम सुरू केलं सर, आणि आज रोजी आरसीसी काम 80% पूर्ण झालेलं आहे सर जॅकवेलचं. नेक्स्ट. हो, एक मिनिट सर. आणि आज मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सर हे पूर्णपणे पाण्याने वेढलेलं आहे सर, आणि तरी देखील सर आपले 100 लेबर्स तिथे काम करत आहेत. नेक्स्ट. सर आपण हा पार्ट प्रायोरिटीने कंप्लीट करतोय सर स्टेज 1 कमिशनिंगसाठी. सर ही जी 400 टनाची क्रेन आहे सर, ती 2 दिवसापूर्वी तिथे साईटवर आणली. त्याद्वारे सर वी आर इन्स्टॉलिंग द पंपिंग मशिनरी. सर ह्या ठिकाणी आता आपण पंप फ्लोर स्लॅब केलेला आहे, आणि एकदा पंप इन्स्टॉल झाले की त्याच्यावरती 3.75 मीटरवर आपण मोटर फ्लोर स्लॅब करणार, आणि त्याच्यावरती मग 2 मोटर्स बसणार आहेत. सर आपला अप्रोच ब्रिज 518 मीटरचा तो पूर्ण कंप्लीट झालेला आहे सर. आणि सर आपले रॉ रायझिंग बेंचचं 98.5% कंप्लीट आहे सर. सर इथे साईट ऑफिस होतं म्हणून ऍक्सेसिबिलिटीसाठी हा गॅप ठेवलेला आहे. हायड्रो टेस्टिंग आपण करत आहोत सर, आणखी 8 किलोमीटर बाकी आहे, त्याच्यासाठी हे डिशन लावलेले आहेत सर. आणि हे रॉड रायझिंग बेंचच्या कामासाठी सर आपण 2 शटडाऊन्सही घेणार आहोत, ते गणपतीनंतर घेणार आहोत सर. हा सर बटरफ्लाई वॉल आहे, एकूण 38 किलोमीटरला सेक्शनलाइज करण्यासाठी हा बटरफ्लाई वॉल सर आपण 8 लावत आहोत लाईनवर. नेक्स्ट.
या योजनेमुळे काय फायदा होतो? सर, आज ह्या ठिकाणी जे आपण 26 MLD योजनेचं जलपूजन करणार आहोत सर, हा 56 MLD पुनर्जीवन योजनेचा एक भाग आहे सर. आणि आज म्हणजे हे कमिशन करण्यापूर्वी सर एकूण शहराला 145 MLD पाणी मिळत होतं, पण 26 MLDमुळे 171 MLD मिळणार आहे आणि बऱ्यापैकी मग वितरण व्यवस्थेत सुधारणा होणार आहे सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच मॅम. यानंतर छत्रपती संभाजीनगर शहराचा दैदिप्यमान इतिहास व वाटचालीचा दस्तावेज तयार करून जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने नवभारत प्रेस लिमिटेड अगला महानगर छत्रपती संभाजीनगर हे हिंदी कॉफी टेबल बुक प्रकाशित करीत आहे, ज्यात प्रामुख्याने नियोजनबद्ध पद्धतीने राबवलेली ऐतिहासिक अतिक्रमण मुक्त मोहीम, ज्यामुळे शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला, गुंठेवारी नियमितीकरणातून महसूल वाढ, खाम नदी पुनरुज्जीवन, पाणी व पर्यावरणाशी निगडीत स्मार्ट सिटी प्रकल्प, शालेय विकास व दर्जेदार शिक्षणाची दिशा अशा अनेक विकास उपक्रमांचा आढावा असणार आहे. मी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना अशी विनंती करेन की त्यांनी अगला महानगर छत्रपती संभाजीनगर या कॉफी टेबल बुकच्या मुखपृष्ठाचे अनावरण करावे. मी सर्व मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करेन. मला आज आवर्जून माननीय मुख्यमंत्री सरांना असं सांगावंसं वाटतं की मी RJ श्रेयस या शहरामध्ये रेडिओच्या मार्फत शहराचा आवाज म्हणून शहराशी बोलत असतो आणि आज मला खरं तर आनंद याही गोष्टीचा होतो की आज माझा वाढदिवस पण आहे. सो आज खूप चांगला दिवस आहे. सर, तुम्ही खूप छान आज आम्हाला गिफ्ट दिलं आहे. खरं तर एक या शहराचा नागरिक म्हणून पण मनापासून ही गोष्ट सांगावीशी वाटते की आमच्या शहराला 24 तास पाणी मिळेल हे आमचं एकेकाळी स्वप्न होतं. अनेकांना असं वाटायचं की हे कधी होऊच शकणार नाही, पण खरं तर आपल्या द्रष्ट्या मार्गदर्शनाने आपल्या नेतृत्वामध्ये हे आज या घडीला आमच्या डोळ्यासमोर साकारताना दिसतंय. आज त्याचा श्री गणेशा खऱ्या अर्थाने झालाय असं म्हणायला तरी हरकत नाही. पण आजचा दिवसही तेवढा ऐतिहासिक आहे. आजच्याच दिवशी 2 वर्षापूर्वी भारताचं चांद्रयान जसं एक लँडमार्क गोष्ट ठरली होती, तसंच आजचा हा दिवस आमच्या छत्रपती संभाजीनगर वासियांसाठी लँडमार्क दिवस ठरणार आहे. आणि मी आपल्याला हे सांगू इच्छितो की तुम्ही दरवेळेस आपल्या मार्गदर्शनामध्ये म्हणत असतात की महाराष्ट्र आता थांबणार नाही, पण आज या निमित्ताने मी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त आणि आम्हा सर्व संभाजीनगर वासियांच्या तर्फे आपल्याला हे म्हणू इच्छितो की छत्रपती संभाजीनगर आता थांबणार नाही. आणि या निमित्तानेच मी आपल्याला विनंती करेन की आम्हाला मार्गदर्शन करावं. संभाजीनगर शहर पाणी पुरवठा 26 MLD पाणी योजनेच्या जलपूजन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाटजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी सन्माननीय अतुल सावेजी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी, त्याचप्रमाणे सन्माननीय खासदार संदीपान भुमरेजी, सन्माननीय कल्याण काळेजी, सन्माननीय भागवत कराडजी, सन्माननीय श्री नारायण कुचेजी, सन्माननीय प्रदीप जयस्वालजी, अनुराधादेवी चव्हाण, संजय केणेकरजी, या ठिकाणी उपस्थित श्री सतीश चव्हाणजी, नंदकुमार घोडिलेजी, किशोर शितोळेजी, त्याचप्रमाणे उपस्थित श्रीकर परदेशी, श्री पापळकर, श्री राजेंद्र जंजाळ, श्री जी श्रीकांत, श्री वीरेंद्र मिश्रा, श्री दिलीप स्वामी, श्रीमती मनीषा पलांडे, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की संभाजीनगर शहर पाणी पुरवठा या अंतर्गत त्यातलाच एक टप्पा
म्हणजे 26 MLD पाणी पुरवठ्याचं जलपूजन हे आपण आज या ठिकाणी करतोय. खरं म्हणजे मगाशी याचा इतिहास आपण बघितला. 2019 साली संभाजीनगर शहराला नीट सुरळीत पाणी पुरवठा व्हावा या दृष्टीनं आपण साधारण 2050 सालापर्यंतचा विचार करून संभाजीनगरची पाणी पुरवठा योजना सुरू केली होती आणि जवळपास त्या ठिकाणी 1800 कोटी रुपयाची ही योजना त्याला मान्यता दिली. मान्यता दिल्यानंतर संभाजीनगरचे सर्व लोकप्रतिनिधी त्यावेळेस मला येऊन भेटले आणि म्हणाले तुम्ही मान्यता दिली पण जो हिस्सा या योजनेचा महानगरपालिकेला घालायचा आहे त्याची किंमत जास्त आहे, महानगरपालिकेला ते करणं शक्य नाही. त्यावेळेस आपण एक दुसरा ऑर्डर काढला आणि महानगरपालिकेचा हिस्सा देखील महाराष्ट्र शासनच त्या ठिकाणी भरेल अशा प्रकारचा निर्णय आपण केला आणि त्यानंतर याला पुढे नेण्याचं काम आपण केलं. मध्यंतरी काही वेगळे निर्णय देखील झाले. महानगरपालिकेचा हिस्सा महानगरपालिकेनेच भरावा असाही काही निर्णय झाला, पण ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण जाण्याचं कारण नाही. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की त्यानंतर ज्यावेळी पुन्हा शिंदेसाहेबांचं सरकार आलं त्यावेळी आपण या योजनेला अमृत योजनेचा भाग केलं होतं आणि माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देशभरातल्या शहरांकरता पाण्याचा पुरवठा आणि मलनिस्सारण याकरता अटल अमृत योजना सुरू केली आणि त्यातनं हजारो कोटी रुपये हे महाराष्ट्रासारख्या राज्याला देखील त्यांनी दिले आणि त्या योजनेचा भाग आपण याला केलं आणि मूळ योजनेमध्ये अधिक सुधारणा करून 56 MLDच्या ज्या काही जुन्या योजना होत्या त्याचं एक प्रकारे पुनरुज्जीवन करायचं अशा प्रकारचा निर्णय त्याच्या अंतर्गत झाला आणि एकूण सगळ्या जी काही योजना आहे त्या योजनेची कॉस्ट किंमत ही 2700 कोटी रुपयापर्यंत गेली आणि त्याचं काम हे अत्यंत वेगाने आपण सुरू केलं. आपण बघितलं असेल तर 23 पासून 25 पर्यंत 18% 82% आपण या कामामध्ये आलेलो आहोत आणि सगळ्यात महत्वाचं याला वॉर रूम प्रोजेक्ट आपण केला आणि वॉर रूम प्रोजेक्ट करून यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आपण केला. मी आपल्या संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त असतील श्रीकांत आणि आपल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची टीम असेल या सगळ्यांचं या ठिकाणी निश्चितपणे अभिनंदन करेन की खूप अडचणींचा सामना करत करत अडथळ्याची शर्यत पार पाडत ही योजना इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी खूप शिव्या देखील खाल्ल्या पण याचा चांगला पाठपुरावा केला आणि दरवेळेस शिंदेसाहेबांकडे माझ्याकडे बैठकांवर बैठका याच्या झाल्या आणि आज अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आपण पोहोचलो. कालच्या वॉर रूममध्ये याचा आढावा मी घेतला आणि मला विश्वास आहे की पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये आता छोट्या छोट्या गॅप्स राहिलेल्या आहेत त्या सगळ्या गॅप्स आपण पूर्ण करू आणि ऑगमेंटेशनचं काम हे पूर्ण होईल. डिस्ट्रीब्युशनमध्ये आता जसं सांगितलं की 56 आपल्याला ESR तयार करायचे आहेत त्यापैकी 30 पर्यंत आता आपण पोहोचू. कालांतराने इतरही सगळे त्या ठिकाणी पूर्ण होतील आणि हे पूर्ण झाल्यानंतर संभाजीनगर सारख्या शहराला त्या ठिकाणी पुढचे 25-30 वर्ष जी काही अपेक्षित लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला अपेक्षित पाणी पुरवठा म्हणजे ज्याला आपण 365 दिवस आणि 24/7 म्हणजे शाश्वत पाणी पुरवठा म्हणतो अशा प्रकारचा पाणी पुरवठा हा आपल्याला देता येईल अशा प्रकारची योजना आता पूर्णत्वाकडे चालली आहे आणि म्हणूनच त्यातला रिहॅबिलिटेशनचा पहिला टप्पा जर आपण आता पूर्ण केला तर त्यातनं 26 MLD अधिकचं पाणी आपण देऊ शकतो आणि म्हणूनच आज या ठिकाणी आपण सगळे लोक उपस्थित झालो. मला हेही सांगितलं पाहिजे की आता जो काही महानगरपालिकेचा 800 कोटी रुपयाचा हिस्सा आहे तोही आपण हुडकोच्या माध्यमातून
महानगरपालिकेला उपलब्ध करून दिलाय. पुढच्या महिन्याभरामध्ये त्याचं सगळं सायनिंग होईल आणि ते पैसे देखील उपलब्ध होतील. त्यामुळे महानगरपालिकेच्या हिस्स्याची चिंता आता उरलेली नाही. आणि म्हणून मध्यंतरीच्या काळात श्रीकांत वगैरे सगळे चिंतेमध्ये होते की साहेब 800 कोटी रुपये झाले पण उरलेले 2700 आहेत, उरलेले पैसे कुठनं येणार. तर आता त्याचीही चिंता उरलेली नाही. तेही पैसे हे पूर्णपणे त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. मला विश्वास आहे की आता उरलेली योजना ही वेळेमध्ये पूर्ण होईल. खूप अडचणी या योजनेमध्ये आल्या आणि काही सुरूस आणि चमत्कारिक कथा देखील तयार झाल्या. कारण योजना ज्यावेळेस डिझाईन झाली त्यावेळेस राष्ट्रीय महामार्ग वेगळीकडे होता, मग राष्ट्रीय महामार्ग झाला त्याच्या खाली मध्यभागी योजना आली. अशा अनेक अडचणींचा सामना करत करत पण आज ही योजना आता टप्प्यामध्ये आलेली आहे. आणि मला विश्वास आहे, सांगू ना पुढच्या 3 महिन्यात श्रीकांत का मॅडम कुठे गेल्या होणार ना, सांगू नक्की. शिवा रेड्डी बोल दूं मैं. हाँ नहीं ये तो चालू होगा भाई, पूरी योजना कब चालू होगी है? बिल्कुल दिसंबर तक खत्म करो उसको. डिसेंबर पर्यंत ही योजना कंप्लीट करायची आहे. जरा त्याच्याकरता पूर्ण ताकद लावा आणि ही योजना आता राहिलंच काय, फार कमी गॅप्स राहिल्यात तुमच्या, छोट्या छोट्या गॅप्स आहेत, त्याला पटापट पूर्ण करा. आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये ही योजना डिसेंबर पर्यंत आपल्याला कशी करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण निश्चितपणे करूया. आज आपल्याला कल्पना आहे की संभाजीनगर हे महाराष्ट्राचं एक अत्यंत महत्वाचं शहर झालं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा आपलं मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून आता उदयास येतोय. हा आपला ईव्ही हब म्हणून उदयास येतोय. डीएमआयसीमुळे आज मोठ्या ऑपॉर्च्युनिटी इथे तयार झालेल्या आहेत आणि या सगळ्याला अनुरूप अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी तयार करणं गरजेचं आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन आणि महानगरपालिका पोलीस विभाग सगळ्यांनी एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम या ठिकाणी हातामध्ये घेतली आणि त्यातनं शहराला चांगलं करण्याचा प्रयत्न आपला आहे. ठीक आहे, त्याच्यात काही अडचणी असतील तर त्याही दूर करू. त्याच्याकरता काही तुम्हाला ऍक्विजिशन किंवा बाकी गोष्टींकरता जर काही निधी लागला, कामाकरता जो निधी लागेल तोही आम्ही तुम्हाला निश्चितपणे उपलब्ध करून देऊ. पण मला असं वाटतं की शहराचा चेहरा बदलण्याकरता आज प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन काही स्ट्रॉंग अशा प्रकारचे निर्णय करतायत, ही पण आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे जरूर त्याला जो काही पाठिंबा द्यायचा असेल तो आम्ही राज्य शासन म्हणून मी असेल, शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील, आमचा पाठिंबा हा तुम्हाला निश्चितपणे त्यामध्येही प्राप्त होईल. या शहराला एक चांगलं स्वरूप देण्याकरता आम्ही निधीची कमतरता पडू देणार नाही हा विश्वास आपल्याला देतो. पुन्हा एकदा 26 MLDचा हा प्रकल्प आता पुनर्स्थापित होऊन संभाजीनगरकरांकरता रुजू होतोय. त्याबद्दल छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, सर्व लोकप्रतिनिधींचं अभिनंदन करतो आणि मला आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.